कोक्रोच नावानं जे काही पक्ष रूप धारण करून जे प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे, मला वाटतं की 160 कोटी लोकसंख्या असणारा हा देश आहे. त्यात 5-10 कोटी लोक व्यक्त व्हायला लागले, याचा अर्थ संपूर्ण देशामध्ये असंतोष आहे असा निश्चितपणानं होत नाही आहे. एक आहे की देशातल्या जनतेच्या अपेक्षा आहेत का, तर त्या निश्चितपणानं आहेत. आणि त्या अपेक्षा अशा आहेत की आज तरुण रोजगार मागत आहे, तरुण उद्योगधंद्याला कर्ज मागत आहे, शेतकरी जे शेतकऱ्यांच्या विरोधी जे कायदे आहेत ते दूर करा, नवीन वाण जे वाण आहे ते नवं वाण आम्हाला पेरायला शेतामध्ये मिळवून द्या. आमचा शेती व्यवसाय मुक्त असला पाहिजे. उदाहरणार्थ गोवंश हत्याबद्दल कायदा, शरद जोशी म्हटले की हा गोपालक हत्या कायदा आहे. देशी गाय सोडून बाकी जनावरं खरेदी विक्रीला शेतकऱ्याला परवानगी असली पाहिजे, आणि ती जर नाही दिली तर जनावरांची संख्या घटेल. शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री करायला निर्यात बंदी असता कामा नये. अशा वेगवेगळ्या भावना लोकांच्या आहेत आणि त्या अयोग्य असं म्हणता येणार नाही. परंतु एखादा कुठला तरी नवा प्लॅटफॉर्म आला आणि प्रचंड समाजामध्ये उद्रेक आहे हे म्हणण्याला काही अर्थ नाही. गरजने वाले बादल कभी बरसते नाही. आणि त्यामुळं मला वाटतं की असे प्लॅटफॉर्म मी माझ्या 40 वर्षाच्या जीवनामध्ये प्रचंड संख्येनं बघितलं. अलीकडच्या काळामध्ये भारत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं जर पाऊल कोणी टाकला असेल तर ते निश्चितपणानं नरेंद्र मोदींनी टाकलेले. परंतु काही लोकांना नरेंद्र मोदी नावाचा जोर चढलेला आहे, काविळी झालेली आहे, आणि त्यामुळं बुडत्याला काडीचा आधार अशा पद्धतीनं काही माणसं, आपल्याला लेकरू होत नसलं तर शेजाऱ्याच्या लेकराचा पाळणा तरी हलवायला मिळेल का, अशा पद्धतीनं काही राजकीय पक्ष आज देशामध्ये या कोक्रोचच्या बाबतीमध्ये भाष्य करताना मला पाहायला मिळत आहे. पण मी सरकारला सांगेन की नीटसारख्या परीक्षामध्ये घोटाळा होणं हे अत्यंत क्लेशदायक आहे. आणि मला वाटतं की ते परीक्षा मंडळ जे आहे ते निलंबित नाही करायला पाहिजे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना आत घातलं गेलं पाहिजे. कारण लेकरा बाळांच्या जीवनाशी हा एक मोठा खेळ आहे, आणि हे आजच घडतंय असं मला आता वाटत नाही. ही गेली अनेक वर्ष घडत असावी, याची चेनसुद्धा मोठी असावी. आणि म्हणून जनतेला सुरक्षा आणि सुरक्षितता आणि जनतेच्या श्रमाला दाम देणारं सरकार पाहिजे. जनतेला बाकी फॉलोअर्स किती आहेत, कोण काय म्हणायला लागला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. दुसरा भाग, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काय बोलले की जे बनावट डिग्र्या घेत आहेत, बनावट डिग्र्या घेऊन पदव्या घेत आहेत, यांच्याविषयी तरी काही शब्द वापरले. जे कामधंदा न करता वेगवेगळ्या मार्गानं समाजाची लूट करत आहेत त्यांच्याविषयी ते बोललेले होते. ते थोडंच सगळ्या देशातल्या युवकाला ते झुरळ म्हणलेले होते, अजिबात नाही आहे. पण एक गावगाड्यात एक म्हण आहे की पाराचा कावळा करायचा. काही लोकांनी पाराचा कावळा करून आपल्याला नैवेद्य शिवता येईल का, आपल्याला मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाता येईल का, अशा पद्धतीचा एक गवगवा न्यायाधीशांच्या बोलण्याचा केलेला आहे. हेही आता यातून स्पष्ट सुज्ञान नागरिकाला ते समजत आहे. आणि म्हणून मला वाटतं की अशा लाटाबिटा काही येत नसतात. त्या लाटा येऊन काही चाटायच्या आहेत त्या का, कारण समाजाला खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.